पुंडलिकावरदे हरी श्री विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जय। बाबा 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 काना बाळा काय हो बाबा, आली ना भोळ. विठोबा शिवाय दुसरा विचारच नाही. न खाता पिता भक्ती करत असता. बाळा, माझी विठोबाची भक्ती करण्यात जे समाधान आहे ना ते बाकी कशातच नाही रे. हो ते माहितीये मला, पण म्हणून घरून काही खाऊन नाही यायचं का? ती यापुढे नाही करणार. आता काय झालं? आज शाळेत चाचणी परीक्षेचे पेपर मिळणार होते. सगळ्यांचे पालक आलेले बघायला, पण तुम्हीच आला नाही. अरे तुम्ही काहीच सांगू नका बाबा. तुम्ही कधीच येत नाहीत शाळेत. तुम्हाला कोणताही कार्यक्रम असला ना तरी तुम्ही नाही येत. तुम्हाला नेहमी ते लग्न, मुंज, पूजा काही ना काहीतरी येतच असतं. आणि काहीच नसलं की ते येऊन आरत्या करत बसता. पांडुरंग पांडुरंग. काना बाळा, धार्मिक विधीसाठी मंदिरात जाणं, पूजा अर्चा करणं हे माझ्या विठोबाचंच काम आहे ना. विठोबाचं काम नीट व्हायला नको? हो, मग तो काय करतो तुमच्यासाठी? पांडुरंग 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 पांडुरंग. बाळा काना, वेडा आहेस का राजा तू? ये, मी समजवतो तुला. बाळा काना, माझा विठोबाच आपल्याला घडवतो. तोच करतोय सगळं आपल्यासाठी. ही सृष्टी, हा निसर्ग, सगळी त्याचीच निर्मिती रे बाळा. त्याचं सगळं आणि सगळ्यात व्यापून राहिलाय तो माझा विठोबा. पांडुरंग पांडुरंग. मग सगळ्यात तो तर समोर का नाही येत? दगडात का बसून राहतो? पांडुरंग येईल, नक्की येईल, पण त्याकरता योग्य वेळ यावी लागेल. मग माझा नाही विश्वास त्याच्यावर. का ना बाळा, असं बोलू नये. जोपर्यंत तुमचा विठ्ठल माझ्या समोर येत नाही ना, तोपर्यंत विठ्ठल आहे हे मी मानणारच नाही. पांडुरंग पांडुरंग. बाळा काना, तूही संत नामदेवांसारखाच हट्ट करायला लागलास. संत नामदेव जेव्हा लहान होते ना, तेव्हा देवाला नैवेद्य दाखवताना त्यांनी हट्ट धरला. त्यांनी नैवेद्य खाल्लाच पाहिजे. आणि काय सांगू तुला, माझ्या विठोबाला प्रकट होऊन नैवेद्य खावा लागला. पांडुरंग पांडुरंग. मग आपल्याकडे का नाही देव येत? आपल्याकडे पण आला पाहिजे ना. येईल काना, तू श्रद्धेने सेवा करत राहा. मला खात्री आहे एक दिवस नक्की येईल. मग माझा नाही विश्वास. तुम्ही जितकं प्रेमाने त्याचं करता ना, तितकं त्याचं प्रेम तुमच्यावर आहेच नाही.
कान्हा, अरे माझ्या विठोबाला काय मी एकच भक्त आहे का? अनंत भक्त आहेत त्याचे, आणि त्याला सगळ्यांची काळजी करावी लागते. पांडुरंग, पांडुरंग. विठू माऊली तू विठ्ठला माय बापा चला, एवढे 4 वळून झाले की 2 किलो भरतील. मग देशमुखांची ऑर्डर करायला घेते. निर्मले, येऊ का ग? मोहिनी, हा ये बैस. अगं हो, चटई मी घे. घेते, मी घेते. आणि पाणी घेशील. नकोय मला, हे निवडायचीच आहे ना. अगं राहू दे. असू दे अगं, निवांत होते म्हणून आले. म्हटलं तुझं काय चाललंय बघूया. तर तुझं काय नेहमीच चिवडा आणि लाडू. अगं तेवढाच संसाराला हातभार. काय ग, तुझा कान्हा कुठे दिसत नाही? तो नैवेद्य घेऊन गेला देवळात. आज शाळेत की नाही नवीन कपडे घालून जायचं होतं. हे बघ, मी अथर्वसाठी आत्ताच घेतले. म्हटलं नेहमी नेहमी तेच कशाला, नाही का? भाऊजी पूजेला गेलेत का ग? नाही, देवळात गेलेत ते. बाई बाई बाई, बरा वेळ मिळतो ग. आमच्या ह्यांना तर पूजेची इतकी आमंत्रण असतात, काही विचारूच नकोस. आत्ताच ठाण्याहून आलेत. इनामदारांकडे जाऊन असली घसघशीत दक्षिणा दिली आहे. मी तर विचार करते एखादा सोन्याचा दागिनाच करून टाकते. खरं तर यांची काहीच मागणी नसते, पण लोकांचं प्रेमच इतकं ना की आपणहून देतात. जिथे जातील ना तिथे अगदी थाट असतो बघ. तुला अगदी अलीकडचं सांगते ना, तुला ते आठवलं माहितीयेत का ग, ज्यांचा मोठा बंगला आहे त्यांनी हट्टच धरला लग्न ह्यांनीच लावायचं म्हणून. मग काय, गेले लग्न लावायला. अगं दक्षिणा तर दिलीच, परत माझ्या करता काठापदराची साडी देखील पाठवली. आता आपल्या इथे एवढे विद्वान म्हणजे ह्यांना मान मिळणारच ना. खरं. काय रे, बाबा कुठे आहेत? ते म्हणाले नैवेद्य दाखवून येतो. असं का? बर. काय रे कान्हा, तू ह्याच युनिफॉर्म मध्ये? नाही म्हणजे शाळेत नवीन कपडे घालून जायचेत ना. हे बघ, मी आत्ताच अथर्वला हे नवीन कपडे आणलेत. तो मॉल माहितीये का नवीन झालाय तो, तिथे फार छान कपडे मिळतात. आम्ही नेहमी जातो तिथे. काय ना, आमच्या अथर्वचा सतत पहिला नंबर असतो ना शाळेत. मग दरवेळेला तेच कसे कपडे घालायचे, म्हणून नेहमी आणतो नवीन कपडे. बाई, मी बोलत काय बसले, अथर्वचा क्लास आहे. नाही कसं आहे ना, तो हुशार आहे ना. मग मी यांना सांगितलंच आहे, महागडा क्लासच लावायचा. नाही, एवढा हुशार आहे, मग एवढं तर करायलाच पाहिजे ना आपण. येऊ आम्ही? अथर्व, लाडू घेऊन जा. अगं कशाला, तुझ्या वजनाचे असतील ना ते. अगं राहू दे, एका लाडवाने काही फरक पडत नाही. घे रे. घे रे. बरं, आणि बोलता बोलता जेवढी निवडता येईल तेवढी भाजी निवडलीये बरं मी. आता तू निवडशीलच ना? हो, निवडे. बर, येतो आम्ही. हा, कान्हा,
जाणार आहे दुकानात? अरे कान्हा, तू सामान नाही आणून दिलंस तर मी स्वयंपाक कसा करायचा सांग बरं मला. पण आई पैसे नाही दिले ना की ते दुकानदार काका खूप बोलतात. तू पैसे दे, मी सामान आणतो. हे बघ, त्यानं म्हणावं की यावेळेला सगळं सामान उधारीवर द्या, त्यांचे सगळे पैसे देऊ 2 महिन्याचे आम्ही. आई ते नाही ऐकत, ओरडतात आणि नेहमी काय ऐकून घ्यायचं त्यांचं? हे बघ, आपल्याला गरज आहे की नाही? नाही काय, मी नाही जाणार. हे बघ, बाबा दुसऱ्या गावी गेले, तिथे विठ्ठलाचं नवीन मंदिर बांधताय. बाबा आले की आपण सगळे पैसे देऊ त्यांचे. कधीच आपल्याकडे पैसे नसतात. सगळं त्या विठोबामुळे होतंय. कान्हा, तरीही बाबा त्याचीच भक्ती करतात. मी नाही, ती विठोबाची मूर्ती ना आज फेकूनच दे. कान्हा, बरं वाटतं जरा. किती दिवसांनी समाधान करेल. जय हरी. नमस्कार नमस्कार. व आजचा कार्यक्रम खूप छान झाला. तुम्ही सांगितलेली यथासांग पूजा आहे ना, त्यामुळे खूप बरं वाटलं. अहो श्यामदादा, मी फक्त माझं कर्तव्य केलं. अहो करता कर्मिका तो पांडुरंग, हो, तो जसं सांगेल मी तसं करतो. उगीच माझं कौतुक कशाला? अहो सगळा कारभार त्याचा, आपण केवळ निमित्त मात्र. ते बाकी काय. सारी सूत्र माझ्या विठाईच्या पांडुरंग पण तुम्ही पूजा एवढी सुंदर सांगितलीत ना, त्यामुळे खूप बरं वाटलं. आपण काय करतोय काय सांगतोय हे लोकांना नीट कळायला पाहिजे ना. हो नाहीतर ते आपले ते दिनकर भाऊ हो. भरमसाठ दक्षिणा घेतात आणि हातूर मातूर पूजा करून उरकून निघून जातात. अहो असते पद्धत एकेकाची, चालायचं. तुमची पद्धत मात्र आम्हाला खूप आवडते. हो. व मी तुम्हाला घरी सोडायला येऊ? अहो नको, आता 7:30ला माझी एसटी आहे, जाईन. बरं येऊ मी? पांडुरंग पांडुरंग. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, असं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले. कर्म करीत जावं, फळाची अपेक्षा ठेवू नये. पांडुरंग बुवांनीही धार्मिक विधी करणं, पूजापाठ करणं याला आपलं कर्म मानलं होतं. ती त्यांच्यासाठी ईश्वर भक्ती होती, कोणत्याही फळाच्या अपेक्षेविना केलेली. म्हणूनच ते इतक्या निस्वार्थीपणे जीवन जगू शकत होते. असेच एक दिवस ते आपल्या कार्यात मग्न असताना इकडे घरी मात्र काय गोंधळ उडालाय याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. कान्हा, कान्हा, ओ दादा, तुम्ही कान्हाला बघितलं का माझ्या? दुपारी सामान आणायला म्हणून गेला दुकानामध्ये, अजूनही आला नाहीये तो. अहो निर्मला ताई, त्याला दुकानाकडेच बघा. अहो दुकानात बघितलं, तुम्ही पाहिलात का असं विचारते मी. नाही, आम्हाला नाही दिसला. तुम्ही बघितलं का? हो नाही ना, आम्हाला दुकानातच आहोत. कान्हा, कान्हा, मिनाल, मिनाल. हो वहिनी, काय झालं? अगं तू कुठे कान्हाला बघितलंस का? नाही हो. अगं दुपारपासून तो बाहेर गेलाय सामान आणायला, अजून आला नाहीये. अरे कुठे गेला असेल हा मुलगा, मला काहीच कळत नाही. असेल इकडे कुठेतरी, तुम्ही घाबरू नका. तुम्ही कान्हा, मोहिनी, मोहिनी. कोण आहे? अगं काय झालंय? अगं कान्हा अजून आला नाहीये, दुपारी गेलाय तो, अजूनही त्याचा पत्ता नाहीये. तुझ्याकडे अथर्व बरोबर अभ्यास करायला आलाय का? नाही ग, मी असं अथर्वला कुणाबरोबरही अभ्यासाला बसवत नाही. हुशार आहे माझा अथर्व. असेल इथेच कुठेतरी उंडारत, अभ्यास नको करायला म्हणून. नाही नाही, माझा कान्हा असा नाहीये. अगं तो रागवलाय माझ्यावर, म्हणून निघून गेलाय. येईल तो. बाई बाई, ही कुठली पद्धत? राग आला म्हणून घर सोडायची? संस्कार, संस्कार नसले ना की हे असं होतं.
तुम्ही तरी काय करणार म्हणा? 2 वेळचं जेवणाचं बघणार की संस्कार करणार? बरं आता काय करणार आहेस तू? मी तर सांगते पोलिसात जा, म्हणजे भलतं सलतं काही घडलं असेल तर कळेल. नाही नाही, मी पोलिसात जाणार नाही. माझ्या कानाला काही होणार नाही. काना काना, संगीताताई तुम्ही कानाला बघितलं का कुठे? नाही. कान्हा, ए कान्हा, कान्हा, कान्हा कुठे आहेस तू? कान्हा, 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 कान्हा कुठे गेलायस तू? पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. निर्मला, अगं तू इथे काय करतेस? अहो दुपारपासून कान्हा कुठेतरी गेलाय. सामान आणायला गेला होता, अजून पत्ता नाही त्याचा. अगं पण गेलाय कुठे तो? अहो सांगितलं ना मी तुम्हाला. हे बघ, तू काळजी करू नकोस. मला कल्पना आहे काना कुठे गेला असेल ते. तू ही पिशवी घे, मी कानाला घेऊन येतो. अहो, तुझ्या थांबा. घरी. मी येते तुमच्या बरोबर. नको, तुझ्या घरी मी घेऊन येतो त्याला. तू जा. लवकर याल ना? हो, मी येतो घेऊन त्याला. जा तू. पांडुरंग 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 पांडुरंग. तुझ्यामुळे सगळं वाईट घडतंय. माझे बाबा तुझी किती भक्ती करतात तरी तुला काहीच वाटत नाही ना. तुला त्यांची काळजी नाही आणि आमची काळजी नाहीये. तू खरा नाहीयेस, खोटा आहेस. तू खोटा, दगडाची मूर्ती आहेस तू, देव नाहीयेस. माझे बाबा म्हणतात दगडातही देव असतो, पण तसं खोट आहे. तू कुठेच नाहीयेस. तसं नाहीये रे बाळा. असं नाही रे बाळा. माझा विठोबा या चराचरात व्यापून राहिलाय. अरे आपल्याला हे सुंदर आयुष्य माझ्या विठोबानंच दिलंय रे. अजून आपल्याला काय द्यायला हवं? नाही, तुमचा देव काहीच देत नाही. तसं नाही रे बाळा. देव आपल्याला नेहमीच देत असतो, पण आपल्यालाच ते दिसत नाही. किती समजवायचं तुला? मग तो आपल्याला दिसत का नाही सांगा ना. अरे आपल्या समोर न येता तो आपल्याला एवढं देतो, त्याला समोर कशाला यायला हवं? अरे आणि त्याने आपल्या समोर यायला आपण देवाची तेवढी भक्ती करायला हवी ना. पण तुम्ही देवाची किती सेवा करता. हो रे, पण आपण जेवढी सेवा करतो ती त्याच्या कृपेपेक्षा कमीच नाही का? आणि हे बघ, योग्य वेळ आली ना का मलाच काय, तुलाही दर्शन देईल माझा विठोबा. नाही नाही, तुम्ही खोटं बोलताय. अरे नाही, खरंच. मला नाही पटत. अरे खरंच दिसेल तुला. ऐक माझं. खरंच? हम्म. मग ठीक आहे. आता ती योग्य वेळ आल्याशिवाय मी त्या विठोबाला मानणार नाही. म्हणजे जोपर्यंत तो समोर नाही येत ना, तोपर्यंत मी देवळात पाऊल सुद्धा नाही टाकणार आणि त्याच्या समोर हातही जोडणार नाही. काना, काना, अरे ऐक तरी काना. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. स्पर्धेची सूचना लिहून घेतली का रे सगळ्यांनी? हो, स्पर्धा काय भारी आहे ना, जाम मजा येणार. हो हो, आपल्याला तर काहीच टेन्शन नाही, कारण आपल्या आई वडिलांची स्पर्धा आहे. आपण तो खूप धम्माल आणि एन्जॉय करायचं. हो. अथर्व, तुझे आई वडील काय करणार आहे?
मी तर ठरवलंय माझ्या आईला झाशीची राणी व्हायला सांगायचं. झाशीची राणी लक्ष्मीबाई. तुझे बाबा कोण होणार रे? तुझे बाबा कोण होणार आहेत? मी तर माझ्या बाबांना राक्षस होऊन यायला सांगितलंय. तू तर आहेसच राक्षस. सांग ना तुझे बाबा काय होणार आहेत? तुझे बाबा काय होणार सांग ना. माझ्या बाबांना तर मासे खूप आवडतात. मी तर त्यांना कोळी बनवणार आहे. तो भिंतीवरचा कोळी. चला चिंच खायला लावूया. हा चला चला. काका काका नाही लालवाली चिंच द्या ना 5 रुपयाची. आणि त्यावर मीठ जरा जास्त टाका. काना तू काहीच का बोलत नाही? असं गप्प गप्प काय? काना तुझे बाबा उद्या स्पर्धेत काय होणार आहेत रे? मला नाही वाटत. त्यांच्या बाबांना कधीच वेळ नसतो. त्याचे बाबा शाळेत सुद्धा येत नाहीत ना? कानाना बस कानाना बस कानाना बस कानाना बस कानाना बस कानाना बस. काय चाललंय? शाळा कधीच सुटली, तुम्ही घरी नाही गेलात अजून? हो मॅडम जातोय, जातो. जातोय. लवकर जायचंय घरी. आणि हो, पालकांना आठवणीने निरोप द्यायचा आहे. उद्या आपल्या शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धा आहे. नवीन काहीतरी वेगळी वेशभूषा करणाऱ्या पालकांना बक्षीस ठेवलेलं आहे. तेव्हा चला चला आता लवकर निघा घरी. हो, चला. मॅडम, हो, हो. काय मुलं पण. पांडुरंग पांडुरंग विठ्ठला. काना बाळा, मला ठाऊक आहे या शाळेत स्पर्धा आहे, त्यात पालकांनी सुद्धा भाग घ्यायचा आहे. बाळा, मी असं कधी केलं नाही रे. हो, पण स्पर्धा सुद्धा पहिल्यांदाच सुरू होणार आहे बाबा. अरे पण पांडुरंग विठ्ठला विठ्ठला. अरे पण असं कुठलं तरी रूप घेऊन जायचं म्हणजे. बाबा, मला तुम्ही काही कारण नका सांगू आता. तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. माझे सगळे मित्रांचे बाबा भाग घेणार आहेत. मग तुम्ही का नाही म्हणताय? अरे कान्हा, पण ते काय म्हणतात ते ऐकून तर घे. नाही नाही, मला नाही ऐकायचं. बाळा, मी आलोय असतो रे, पण ज्या दिवशी स्पर्धा आहे नेमकी त्याच दिवशी एकादशी आहे. मग अरे मग काय, एकादशीच्या दिवशी मला किती ठिकाणी पूजेला जायचं असतं, माहित आहे ना तुला. म्हणजे तुम्ही शाळेत येणार नाही, पण विठोबाच्या पूजेला जाणार ना? कान्हा, हा काय हट्ट आहे? असं नाही रे बाळा. पहाटे लवकर उठून पूजा उरकून मी आलोय असतो स्पर्धेला, पण एक मोठे साहेब आले, त्यांनी त्यांच्या घरी पूजा ठेवली, तिथे मला जावंच लागेल बाळा. बाबा, तुम्ही मला काही सांगू नका. तुम्हाला यायचे म्हणजे यायचे, नाहीतर सगळी मुलं मला चिडवतील. कान्हा, बाबा पुढल्या वेळेला नक्की येतील. नाही, आपण असं करूया का, बाबांचं काम झालं ना की आपण त्या नवीन मॉल मध्ये जाऊ आणि तुला नवीन कपडे घेऊ. मला काही नकोय. कपडे नकोय, खाऊ नकोय, काही नकोय. मला फक्त बाबा यायला हवे. आणि ते जर स्पर्धेत नाही आले ना, तर मी शाळेत जाणारच नाही. अरे कान्हा, हो हो, नाही जाणार मी.